कुलदैवताय नमः स्वाहा. कुलस्वामी कोणता? तथा हरिदासमाभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिवदा नायिकबा नमः स्वाहा. नायिकबा नमः स्वाहा देवताभ्यो नमः. आवाहनम ग्रह परिथर कलंजकलिशे. वैनी चमचा घ्या. आवाहन त्या उजव्या हातात चमचा घ्या. नायिकबा नमः स्वाहा देवताभ्यो नमः. आवाहनम ग्रह परिथर कलंजकलिशेष्माभ्यो नमः. ग्रामदैवताय नमः स्वाहा. दादा तुम्ही चमचा घ्या. तथा हरिदाभ्यो नमः. ग्रामदैवताय नमः स्वाहा देवताभ्यो नमः. चौंडेश्वरी माता नमः स्वाहा. ओम देवताभ्यो नमः. आपला नायिकाचा मानाचा गुलाल पाहिजे. तथा हरिदासमाभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. बरं विद्वशती मई ध्येयनो प्रचोदयात. उद्बत्त्या दोन तेवढे लावा. म्हणजे बोलवणे. जसे की आपण यात्रेला पाहुण्यांना बोलवतो की आमच्या गावची यात्रा आहे आणि पाहुणे उद्या तुम्हाला जेवायला यायला लागते. जसं आपण पाहुण्यांना आवाहन केलं. बरं पाहुण्यांना आवाहन केलं. आवाहन करणे म्हणजे बोलवणे. यात्रेला पाहुण्यांना आपण बोलवलं तर पाहुणे येतात का? 100% येतात. तसंच देवतांचं आहे. देवता आदृश्य रूपामध्ये येत असतात. म्हणून देवतांना आपण आवाहन केलं. कुलस्य कुलधर्मानी कुलदैवताय नमः स्वाहा. तुम्हाला विचारलं कुलस्वामी कोणता? वहिनीने सांगितलं नायिकबा. मी म्हणालो नायिकबा नमः स्वाहा. आवाहनम ग्रह परिथर धनंजगलशे ओम देवताभ्यो नमः. त्या पद्धतीनं नायिकबाचं आपण आवाहन केलं. त्यांचं नाव घेतलं. त्या पद्धतीनं पाण्याचा संकल्प सोडला. ग्रामदैवता चौंडेश्वरी माता नमः स्वाहा. ग्रामदेवताच्या नावाने सुद्धा दोघांनी इथं गुलाल लावायचा. नायिकबा नमः स्वाहा देवताभ्यो नमः. आवाहनम ग्रह परिथर धनंजगलशेष्माभ्यो नमः. नाशिराभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्रणयामि वैनी हात दुवा गुलालाचा. तथा प्रमाण हरिदास तिथेच व्हायचं आहे. तथा प्रमाण दशमाभ्यो नमः. देवताभ्यो नमः. प्रणयामि विनियोग हरिदाभ्यो नमः. प्रविदवश धीमहि ध्येयो प्रचोदयात. चौंडेश्वरी माता नमः स्वाहा. आता इथं वैनी तुम्ही हळदी कुंकवाचा सुवास म्हणून मान द्यायचा. तथा प्रमाणाद्युदाभ्यो नमः. हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं परिमलद्रव्यान्ते ओम चंद्रं धूपोऽयं व्रतगदीयमि शुभपुण्यदिदोष्माभ्यो नमः. प्राणायाम विनियोगः देवताभ्यो नमः. प्रविदवश धीमहि धियो प्रचोदयात. एक बेलाचं पान, तुळशीची मंजुळा, हराळीची काडी, एक फूल आवडतं, 2 पॅकेज दोघांना पण द्या. तथा प्रमाण हरिदासमाभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः प्रविदवश धीमहि धियो प्रचोदयात. ओम प्रतिवचनादिवचनाः वचनंजगलशेष्माभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः देवताभ्यो नमः. इथे एक पॅकेज ठेवा, इकडे ठेवा. तथा प्रमाण हरिदासमाभ्यो नमः. नाशिराभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः प्रविदवश धीमहि धियो प्रचोदयात. ओम प्रतिवचनादिवचनवचनंजगलशेष्माभ्यो नमः. नाशिराभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः देवताभ्यो नमः. प्रविदवश धीमहि धियो प्रचोदयात. विराजतमयं रामेश्वरसुतार्थो देवताभ्यो नमः. आता दोघांनी दोन्हीकडे अक्षता घालायच्या. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता श्री शंगमं विराजतमयं कामेश्वरसुतार्थो देवताभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः देवताभ्यो नमः. प्रविदवश धीमहि धियो प्रचोदयात. ओम प्रतिवचनादिवचनवचनंजगलशेष्माभ्यो नमः. नाशिराभ्यो नमः. नामी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्रणयामि विनियोगः प्रविदवश धीमहि ओम धियो प्रचोदयात. ओम प्रतिवचनादिवचनवचनंजगलशेष्माभ्यो नमः. आवाहनम ग्रह परिथर धनंजगलशेष्माभ्यो नमः. हे गाव अष्टाग्रामे नामणी कृतपराकृता देवताभ्यो नमः. तथा प्रमाण देवताभ्यो नमः. जाधव कुलाभिवृद्धिरस्तु कर्मांग देवताभ्यो नमः. इति यजमानस्य. दादा तुम्ही स्वतःचं नाव घ्या. मग घ्या वर्मा अहम इति यजमानस्य पत्नी सहिता कार्तिक मासे गंगा पूजनंजगलशेष्माभ्यो नमः. नामणी कृपाकृता हरिदासमाभ्यो नमः. प्राणायामे विनियोगः देवताभ्यो नमः. प्रविदवश धीमहि धियो प्रचोदयात. मी तुम्हाला कुलस्वामी विचारला, तुम्ही नायिकबा म्हणाला. मी म्हणालो नायिकबा नमः स्वाहा. आवाहनं ग्रह परिथर धनंजगलशे. हे नायिकबा राजा, आम्ही आमच्या घरामध्ये गंगा पूजनासाठी सहकुटुंब आणि सहपरिवार बसलेलो आहे. बरोबर आहे. तुला मी आवाहन करतो म्हणजे बोलवतोय. आशीर्वादासाठी तुम्ही भक्ता काळजी करू नको. तत्पर तुझ्या मी हाकेला धावणार आहे आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी तुझ्या घरामध्ये येणार आहे. पण येणारे देव आणि येणारी पित्र आदृश्य रूपात येतात. आपल्याला ते दिसत नाही. म्हणून आवाहनाच्या अगोदर उदबत्ती लावावी लागते. आपण ती उदबत्ती लावलेली आहे. नायबा म्हणाले यायला मी तयार आहे, पण कुठे येऊ? पोस्टमनला पत्ता पाहिजे ना. मग मी म्हणालो अष्टाग्रामे नामणी कृतपराकृता. हा देवा तुम्ही अष्टा या नगरीमध्ये या. देव म्हणाले हो अष्टा गावामध्ये सुद्धा मी येतो, पण अष्टा गावात कुठे येऊ? म्हणून मी म्हणालो जाधव कुलाभिवृद्धिरस्तु कर्मांग देवता. जाधव या देवा ढाळी कुळीमध्ये या. देव म्हणाले तरीही अडचण नाही. आता जाधव कुळी काय एकच नाही, आपली भावकी भरपूर आहे.
मग ते जाधव ढाळीकुळी म्हणजे कुठे येऊ म्हणून दादाने मी त्याचं नाव घ्यायला सांगितलं. बरोबर आहे. इति यजमानश पत्नी सहित हा कार्तिक मासे गंगा पूजन करशे. मी अमुक नावाची व्यक्ती माझ्या पत्नीसह कार्तिक महिन्यातल्या पहिल्या तिथीवरती गंगा पूजनासाठी बसलेलो आहे. देवा तुम्ही तिथं या, 1-2 मिनिटं थांबा, आशीर्वाद द्या आणि निघून जावा. कारण येणारा देव आणि येणारा मंत्री किंवा पुढारी जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं थांबतात. ते जास्त वेळ थांबत नाही. का? पुढाऱ्यांना पुढे जायचं असते, देवतांना मार्ग भक्त मंडळी पुरवत असतात. त्याच्यामुळे त्या पद्धतीने येतात, आशीर्वाद देतात आणि ती निघून जातात. अशा पद्धतीने देवतांना आपण इथं काय केलं? आवाहन केलं. तथा मनोदशमाभ्यो नमः नामी कृपाकृत हरिदशमाभ्यो नमः प्रणयामी विनियोगा बरोबर दिवसती मै धेयो प्रचोदयात. चमचा कुठे बघा. तथा प्रमाण हरिवदाभ्यो नमः. हे भांड करून घ्या. त्यामध्ये चमचा घ्या. तथा प्रमाण हरिदशमाभ्यो नमः नामी कृपाकृत उजव्या हातावरून तथा प्रमाण चमचा डाव्या हातात बरोबर आहे. तथा प्रमाण हरिवदाभ्यो नमः. ओम नमो कुलदैवताय नमः. ओम नमो ग्रामदैवताय नमः. ओम नमो वास्तुदैवताय नमः. ओम नमो पितृदैवताय नमः. ओम नमो मातृदैवताय नमः. स्वाहादिवताभ्यो नमः. अवहनं ग्रह परिधर धनंजय नमः. नाशिदाभ्यो नमः. नामी कृपाकृतः देवताभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय